शेतकरी बांधवांनो, आपण आज शेतकरी माझाच्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी मी श्रीहरी घुमरे शेतीतल्या विविध पद्धती आणि प्रॅक्टिसेस तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आज अशाच एका गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, शेतीतला उत्पादन वाढीचा खर्च या विषयावरती मी आज सहज तुमच्याशी चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही विचार केला 15-20 वर्षाचा तुम्हाला शेतीचा, त्यावेळचा उत्पादन खर्च आणि आजचा उत्पन्न खर्च यामध्ये जमीन आसमानाचा फरक आज तुम्हाला जाणवेल। कदाचित त्यावेळेस वेगळे कारण असेल, त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा चर्चा होते की बऱ्याच वेळा की पूर्वी द्राक्षावरती किंवा इतर पिकांवरती इतका खर्च होता, आज इतका वाढलाय, काय कारण झाले नेमके? आता हा खर्च वाढलाय कशा, कोणत्या कारणामुळे वाढलाय? या बाबतीत आज एक शेतकरी म्हणून आपल्याला या विषयावरती चर्चा करणं गरजेचं ठरतंय। आज आपण शेतकरी संपावर, कर्जमाफी ह्या गोष्टींवरती आज आपण इनकेस ज्या ॲग्रेसिव्ह पद्धतीने आज आपण मागणी करतोय, पण त्याच वेळेस आपण एक शेतकरी म्हणून शेती करताना आपलं काही चुकतंय का? या बाबतीत विचार करणं मला वाटतं करणं गरजेचं वाटतंय। त्या उदाहरणासाठी मी एक सहज म्हणून शेतकरी बांधवांना आज मी तुमच्याशी एक उदाहरण शेअर करतो। मी ॲक्च्युली शेतकरी माझा सुरू करण्या अगोदर मी एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ एक एम्प्लॉय म्हणून काम करत होतो। त्यावरचा एक प्रसंग आहे। ॲक्च्युली त्या कंपनीचं एक प्रोडक्ट होतं, ते थ्रिप्सवरती काम करायचं। ऑक्टोबरचा सीझन असेल द्राक्षाचा, आमची एक चांगल्या पंचतारांकित हॉटेलला मीटिंग झाली आणि कंपनीचे जे आमचे काही ऑफिसर होते त्यांनी आम्हाला एक टार्गेट दिलं की त्यांचं एक XYZ नावाचं प्रोडक्ट होतं, या वर्षी तुम्हाला सीझन संपेपर्यंत ही 100 टन सेल करायचे। जो सेल जास्त अचीव करेल त्याला वेगवेगळे आमिष दिले गेले, त्याला वेगवेगळे पॅकेज देण्यात दिले, वेगवेगळे म्हणजे लालूच देण्यात आले। कदाचित त्यावेळेस आम्ही थोडेसे उरळून कामाला लागलो, कदाचित ते प्रॉडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यावेळेस म्हणजे नकळत आम्ही करत होतो। पण त्यावेळेस एक मला मनामध्ये कुठंतरी असं वाटलं, म्हणजे अक्षरशः त्यावेळेस द्राक्षाच्या छाटण्यांना सुद्धा सुरुवात झालेल्या नव्हत्या आणि अशा कंडिशनमध्ये एक एम्प्लॉय म्हणून मला एका कंपनीकडून असं एक टार्गेट मिळालं की तुम्हाला हे प्रॉडक्ट सेल करायचे, जर तुम्ही हे 10 किलो विकलं तुम्हाला इतकं प्राइस मिळेल, तुम्हाला ही ट्रिप मिळेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी। मी मुद्दामून शेतकरी बांधव तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ही म्हणजे कसं होऊ शकतं बघा। म्हणजे तुम्हाला ताप आलाय, तुम्हाला थंडी झाली, तुम्हाला थंडी वाजते आणि तुम्हाला सर्दी झाली असे समजा थोडे, आणि एक मेडिकलमध्ये एक औषध, एक गोळी आहे, आणि मेडिकल जी गोळी कंपनी आहे तिनं ठरवलं की आज मला ह्या 1000 गोळ्या विकायच्या आज मार्केटमध्ये। अरे हो, पण 1000 कंपनीचं एक मॅनेजमेंट म्हणून एक टार्गेट ठेवलंच पाहिजे, त्या गोष्टी करायलाच पाहिजे। पण जर तुम्हाला सर्दीवरती काम लागू पडणाऱ्या 1000 गोळ्या जर तुम्हाला विकायच्या असतील, त्यासाठी 1000 लोकांना सर्दी होणं गरजेचं आहे। ही गोष्ट बरोबर शेतीमध्ये मला या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचा द्राक्षातला, तुमच्या डाळिंबातला, तुमच्या इतर क्रॅश क्रॉप असतील, तुमचा जो खर्च होत असेल 50,000 होत असेल, 1,00,000 होत असेल, त्यातला 70% खर्च हा फक्त खतं आणि बुरशीनाशक यावरती होतो। आणि ज्या वेळेस बुरशीनाशक एखाद्या वेळेस आपण फवारतो, एखादं कीटकनाशक फवारतो, या 70% जो खर्च होतो त्यात यांचा खूप मोठा वाटा आहे, आणि यातल्या 80% गोष्टी आपण प्रिव्हेंटिव्ह करतो। कदाचित शेतकरी बांधवांनो, मला तुम्हाला काय सांगायचं असेल ते समजलं असेल। आपला उत्पादन खर्च हा वाढतोय, कदाचित याला आज बाजारपेठेत असलेले वेगवेगळे उत्पन्न, आपल्या प्रगती, आपली विकासासाठी आपण शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी केलेले हयास, ह्याही गोष्टी कारणीभूत आहेत का? बऱ्याच वेळा
एखादी गोष्ट गरजेची नसताना आपण ती फवारतोय, कोणाचं तरी ऐकून, कोणाचं तरी बघून, ही गोष्ट चुकीची वाटते का? शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा आपण ज्या ठिकाणी 5 किलो खताची गरज असेल तिथं आपण 10 किलो खत सोडतोय, ही गोष्ट चुकीची वाटते का? कदाचित एखादी आपला खर्च होत असेल, एखादं उत्पादन खर्च आपला वाढतो असेल, त्याला कारण आपलं अज्ञान असू शकतं का? शेतकरी बांधवांनो, एवढी एकच गोष्ट सांगून मी माझा विषय संपवतो. नव्या विषयाचा आपण उद्याकडे पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू. मी शेतीतल्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत या माध्यमातून घेऊन येतच राहील. नमस्कार.